नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्लीज तुमचं स्वागत आहे. आणि संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेले आहेत आणि मी चाललेले आहे थोडंसं चालायला, कारण संध्याकाळ चाललेलं खूप शरीरासाठी फायदेशीर असतं. आणि वातावरण बघा इतकं छान झालेलं आहे. नेहमीच चालायला ह्याच गार्डन येते, कंटाळा येऊ दे, मूड ऑफ असू दे की आणखी काही रिझन असू दे, कारण या गार्डनला आलं की मन अगदी फ्रेश होऊन जातं. आपण किती चाललोय हे आपल्या लक्षात राहत नाही, कारण बाजूला एवढी छान अशी फुलांची झाडं आहेत ना, आपले लक्ष सगळं त्या फुलांच्याकडे असतं. आपण खूप लांब आलेलो आहे हे विसरून जातं आणि लक्षातच राहत नाही की मी किती पुढं चालत आलेली आहे. आणि जवळजवळ हे अंतर 2 किलोमीटरचं आहे. जायचं 2 किलोमीटर आणि यायचं 2 किलोमीटर, असं माझं रोजचं 4 किलोमीटर अंतर होतं. आणि बघा बाजूलाच असं पिवळ्या फुलांच्या मस्त अशी फुटाण्याची झाडं आहेत. आमच्याकडे याला फुटाणा असं म्हणतात. आणि बाजूलाच कागदी फुलांची तटबंदीसुद्धा आहे. इथं आलं की माझं रोजचं 2 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. मग इथे थोडंसं 5-10 मिनटं थोडा विसावा घेते आणि परत घराच्या रस्त्याला जाते. आणि घरी यायला आज वेळ झाला, खूप अंधार पडला होता. आणि बघा भाजी बनवायची काय तर दोडक्याची. आता दोडका म्हटला की सगळ्यांना न आवडणारच आहे, पण मी अशी काही भाजी केली की सगळ्यांना ती आवडीनं खाल्ली. दोडका पाण्याने स्वच्छ धुतला, बारीक बारीक चिरून घेतला, तेलामध्ये थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून ती पण छान अशी भाजून घेतली. आणि यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून ते पण घातलं आणि ते पण आपल्याला छान असं यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाला घालायचा म्हणजे कोणता? कारळ्या चटणी तर घालायला नव्हती, मग म्हटलं आहे यातूनच आपण भाजी बनवायची. त्यानंतर नेहमीप्रमाणे लाल तिखट घातलं, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर घातली यामध्ये आणि कोणत्या पण टाईपचा थोडासा गरम मसाला टाकला, थोडीशी हळद टाकून घेतली यामध्ये. त्यानंतर कलरसाठी काश्मीर लाल मिरची पावडर टाकून छान असे सगळे जिन्नस छान असे भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि शेंगदाण्याचं कूट होतं ते साधारण 2 चमचे घालून घेतलेलं आहे. आणि ते पण छान असं तेलामध्ये परतून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. आणि कमी गॅसवर सगळे जिन्नस पुन्हा एकदा चांगले भाजून घ्यायला चालू केलं, कारण सगळे मसाले भाजल्यानंतर ना एक टेस्ट खूप वेगळी छान येते. आणि मसाले आहेत ते भाजीमध्ये आपल्या मुरले जातात, म्हणजे आपल्या दोडक्यामध्ये आत गेले असतील फोडीमध्ये. त्यानंतर आमटी करण्यासाठी साधारण 1 वाटी पाणी घालून गॅस पुन्हा मोठा केला आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घेतलं, साधारण अर्धा चमचा नमक टाकलेलं आहे इथे. झाकण लावून 2 ते 3 मिनिटं छान पैकी भाजी शिजवून घेतली.